जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संत अल्फॉन्सो स्कूल हेरले येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा। हेरले तालुका हातने येथील संत अल्फॉन्सो स्कूल या ठिकाणी 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी माजी सैनिक मान्य श्री बी.टी. पाटील व माजी सैनिक मान्य श्री विजय पाटील, त्याचबरोबर शाळेचे मॅनेजर फादर आदरणीय बी.जी. अलेक्स तसेच मुख्याध्यापक फादर आदरणीय सुबेन मार्टिन हे उपस्थित होते। प्रथम पाहुण्यांचे आगमन हे तालबद्ध सुंदर अशा प्रशालेच्या बँडने झाली। त्यानंतर प्रमुख पाहुणे माजी सैनिक बी.टी. पाटील व माजी सैनिक विजय पाटील, प्रशालेचे मॅनेजर फादर बी.जी. अलेक्स व प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सुबेन मार्टिन यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाला। त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। इयत्ता तिसरीतील अर्शान नायकवडी व इयत्ता सातवीतील जिया मुजावर यांनी देशाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर देशभक्तीपर गीतावर इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले। तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे ड्रिल सादर केले। यावेळी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता। त्यानंतर प्रमुख पाहुणे माजी सैनिक मान्य श्री बी.टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास बरोबर शारीरिक आरोग्याकडेही लक्ष केंद्रित करून उद्याची भावी पिढी ही सक्षम बनली पाहिजे। तसेच आपल्या या प्रशालेमधून मोठमोठे अधिकारी होतील व आपल्या प्रशालेचे नाव देश पातळीवर नावलौकिक करतील अशी आशा आपल्या उत्स्फूर्त अशा मनोगतातून व्यक्त केली। त्यानंतर माजी सैनिक मान्य श्री विजय पाटील यांनीही आपल्या प्रशालेस आमच्या माजी सैनिक संघटनेकडून किंवा माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी नक्की करून देऊ असे आश्वासन दिले। त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मिथुन सर, तर स्वागत श्री नितीन सर, तर आभाराचे गोड कार्य सौ पूनम मॅडम यांनी पार पडले। सदरचा कार्यक्रम शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडले। या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग दर्शविला। न्यूज चॅनल नेटवर्क सह स्वातंत्र्य दिन आहे। या निमित्त प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले। हा दिवस आपण 78th इंडिपेंडेंस डे। As we gather here today, not only to celebrate our independence, but also pay tribute to the indomitable spirit of our freedom fighters who selflessly fought for the country's sovereignty. Our freedom fighters, the true pillars of our country's progress, displayed immense courage and dedication. They faced adversities with unflinching determination, countless sacrifices to secure our independence. They fought against injustice, colonial oppressions. ए वतन, मेरे वतन, ए वतन, मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है, पहचान भी मेरी बुनियाद रहे तू, ए वतन, मेरे वतन, ए वतन, तू, ए वतन,
फादरनी सांगितलं की अल्फान्सो स्कूलच्या तर्फे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीसुद्धा चाललेल्या आहेत. एका ठिकाणी ब्लाइंड स्कूल चाललेलं आहे मुलांच्यासाठी. खूप काही त्यांनी प्लॅन केलेलं आहे. थोड्याच दिवसात तुमच्या शाळेपासून एक सुंदर नॅशनल हायवे जाणार आहे. आपल्या सगळ्या कार्स डायरेक्टली ह्या स्कूलपर्यंत पोहोचणार आहेत. एक सुंदरसं ग्राउंड आहे. पण ह्या सगळ्यात कुठंतरी एक फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमच्या पाहून असं वाटतं की अजूनसुद्धा थोडंसं ह्या देशाला जर मजबूत बनवायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या बालकांना पेरेंट्सना सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटेल. ॲकॅडमिक्स पार्ट स्कूल तुमच्याकडून करून घेईल, पण फिजिकल पार्ट जो आहे तो पेरेंट्सनी सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे. आपली मुलं त्यांच्या हॅबिट्स वेळेवर जेवतात की नाही आहे, किंवा त्यांच्या एक चेहऱ्यावर ह्या बालपणात जो एक ग्लो पाहिजे तो अजून कुठेतरी कमी दिसतो. आणि पेरेंट्सची सगळ्यांची ड्युटी आहे की आपल्या मुलांना एक फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा. त्यांना भरपूर खेळू द्या. त्यांच्या मनापासून मनाचा जो खेळ आहे ते त्यांना खेळू द्या, भरपूर खेळू द्या. हा मजबूत भारत बनवण्यासाठी आपली ही मुलं सशक्त असली पाहिजे. हा अट्टास नको. प्रत्येकजण ॲकॅडमिक्समध्ये फर्स्ट सेकंड थर्ड ह्या कॉम्पिटिशनमध्येच नको. त्यांच्यात खूप सारी कलाकृती आहे. एका माणसाच्यात 284 गुण असतात आणि प्रत्येकाने ज्यावेळी जन्म घेतला आहे एक काहीतरी वेगळ्या कारणासाठी. एव्हरी वन इज अ युनिक. एव्हरी वन हॅज अ टेकन अ बर्थ फॉर वन पर्टिक्युलर काहीतरी त्याचा रोल आहे या जीवनात. त्याच्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्याच्यामुळे आज या जमलेले पालक, विद्यार्थी आणि इथले शिक्षक स्टाफ, मी काही सैन्यातील आमचे अनुभव सांगतो तुम्हाला. मी 1986 साली बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आहे तिथं भरती झालो. भरती झाल्याच माझी पहिली पोस्टिंग बिना बबिना झाशी उत्तर प्रदेशमध्ये झाली. तिथं काय महिने राहतोय तोपर्यंतच आपली भारतीय शांती सेना, त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठवली होती. त्या तुकडीमध्ये मला जाण्याचा योग आला. भारतातून श्रीलंकेमध्ये जायचं म्हटलं तर एकतर विमान किंवा समुद्रमार्गे. आणि ते लढाईचं मैदान आमच्यासाठी खूप म्हणजे खूप मुश्किल होतं आणि अवघड होतं. कारण ते परदेशाची भूमी, जंगल, चारी बाजून समुद्र, त्यामध्ये आमचे हजारो सैनिक तामिलियन म्हणजे LTT तामिलियन टायगरच्या हल्ल्यामध्ये मारले गेले. आम्हाला काही ठिकाणी हेलिकॉप्टरने जंगलामध्ये ड्रॉप केलं गेलं. तिथल्या LTT तामिल टायगर्स आणि लोकल यांच्याबरोबर आमचे मुकाबले व्हायचे. माझ्यासमोर माझे कितीतरी साथीदार बॉम्ब ब्लास्ट किंवा गोळ्याने मारले गेले. त्यामध्ये 2.5 वर्ष आम्ही तिथं राहिलो. 2.5 वर्षानंतर आम्ही ज्यावेळेला तमिळ उग्रवादी आणि आमचा लढा पूर्ण करून श्रीलंकेच्या सैन्याकडे आम्ही तिथली सत्ता सोपवून परत भारतात आलो. दुसरी माझी पोस्टिंग झाली केरळ. It is my privilege to give vote of thanks. Today has been a memorable day filled with patriotism, and I am grateful for the opportunity to express appreciations. First and foremost, I extend our heartfelt thanks to our esteemed chief guests, B.T. Patil sir and Vijay Patil sir. Your presence has truly elevated this occasion. Your speech has motivated us all to work towards a better India. I would also like to extend our sincere gratitude. जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.